नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ हा असा आहे, मला जायचे भोसरीला। मी पुण्यामध्ये आहे, शिवाजीनगर ते शिवाजीनगरहून 14 किलोमीटर आहे। इकडे आहेत 4 ऑप्शन। पहिला ऑप्शन आहे पुणे मेट्रो, सेकंड ऑप्शन जे आहे ते आहे ऑटो रिक्षा। ऑटो रिक्षाने पण मी जाऊ शकतो। ऑप्शन आहे ओला किंवा उबर तर्फे जर ऑटो राईड बुक केली भोसरीपर्यंत त्याचे किती फेअर होतात ते पण तुम्हाला एकदा दाखवतो। उबर ऑटोने 143 रुपये होत। तुम्ही ओला उबरचा रेट बघितलाच आहे। आता जर मी लोकल डायरेक्ट ऑटो बुक जर केला मला ऑलमोस्ट 252 रुपये पडतील। आपण जो चौथा रेट आहे तो आपण बघूया बस स्टँडला जाऊन की लोकल बसेस आहेत इथे। आणि तिकीट काय असेल? तिकीट असेल 20 रुपये। 20 रुपये तिकीट असेल। अगला स्टेशन बोपुरी। कृपया उतरते समय सावधानी। तर मी आता आहे भोसरी स्टेशन म्हणजेच नाशिक फाटा स्टेशनला। ऑलमोस्ट फक्त 12 मिनिटांमध्ये शिवाजीनगर स्टँडवरून इथपर्यंत आलोय। पण आता मला जायचं भोसरीला, तर भोसरीला जाण्यासाठी परत तो करावा लागेल, ऑटो करून मग तिथे जावं लागेल, कारण की इथून एक 3-4 किलोमीटर असेल अजूनही। मीटरनं घेण्यास नकार देत आहे आणि आता दुसरं बघू। 100 रुपये डायरेक्ट सांगतायत 6 किलोमीटर साठी। मेन चौकात मी तुम्हाला दाखवतो मीटर आणि चौक किती रुपये। 100 पेक्षा कमी नाही का? तसा नाही, पण मीटर होत असेल मीटर ठीक आहे। नाही 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 नाही, मीटर भोसरीमध्ये घेत नाहीत। आता प्रॉब्लेम का बरं मीटर का नाही घेत? पोलीसवाले हप्ते घेतात, पोलीसवाले हप्ते घेतात म्हणून मीटर नाही असं त्यांचं म्हणणं आहे। पण ठीक आहे। तर मी आता आहे भोसरीमध्ये आणि इथे येण्यासाठी जर मेट्रो न आलं तर 25 रुपये तिकीट होतं, 100 रुपये एक्स्ट्रा वेगळे, म्हणजेच 125 झालं। प्लस तुमचा टाइम इतका वेस्ट जातो आणि खूप सारं चालावं लागतं। पेक्षा बेटर होतं की पीएमटी न आलं असतं तर 20 रुपये तिकीट होतं, की स्वस्तामध्ये झालं असतं। आता मी चालू रिटर्न, एक थोडंसं काम आहे, ते काम करून मी रिटर्न जाईल। रिटर्न जाताना पण मी तुम्हाला एक वगैरे मी दाखवेल काय कसं तिकीट वगैरे आहे। खूप जास्त असं चालावं लागतं इकडे। प्रत्येक मेट्रो स्टेशनला हा प्रॉब्लेम आहे आणि खाली ऑटोवाले जे आहेत मीटरनं घेत नाही, सो तिथं एक्सपेन्स वाढतो। मेट्रोचा जो उद्देश होता की ट्रॅव्हल कमी पैशामध्ये व्हायला पाहिजे, पण ते न होता जास्त होतो आणि कमी वेळेत व्हायला पाहिजे तर त्याच्यामध्ये पण जास्त वेळ, कारण की मेट्रोमध्ये येण्या स्टेशनवर येण्याचा टाइम, जाण्याचा टाइम प्लस तुम्हाला गाडी थांबण्याचा टाइम तो एक म्हणजे वेगळाच मुद्दा आहे। सो मेट्रो का पीएमटी, आता या दोन मध्ये जर चूज करायचं म्हणलं तर मी मेट्रो चूज करेल, कारण की थोडंसं कम्फर्ट जास्त आहे पण तेवढाच त्रास पण जास्त आहे इकडे चालण्याचा। आणि पीएमटी असं आहे की तुम्हाला जागेवर मिळेल पण त्याच्यामध्ये गर्दी खूप असते। त्याचंच कारण आहे मेट्रो होऊन सुद्धा बरेच दिवस झाले आतापर्यंत लोक यूज करत नाही, कारण हे सगळं प्रॉब्लेम आहे। आणि मेट्रो स्टेशनच्या खाली पार्किंगची जागा नाही, जे लोक रोज कम्युट करतात त्यासाठी हा प्रॉब्लेम आहे। तर मित्रांनो मी जाऊन आलेलो आहे भोसरीला। मी मेट्रोनं गेलो आणि मेट्रोनंच आलो। बसमध्ये मला जमलं नाही, कारण की तिथे खूप ऑब्विसली ट्रॅफिक असते, सो मी बसने प्रवास केला नाही। पण बसचा प्रवास जो आहे तो सर्वात स्वस्त आपण म्हणू शकतो, कारण 20 किंवा 25 रुपयामध्ये तुम्ही भोसरीपर्यंत जाऊ शकता, भोसरी स्टँड पर्यंत। आता मेट्रोचं काय आहे, मेट्रोमध्ये पण तिकीट 25 रुपये आहे, पण विषय असा आहे की मेट्रो जाते फक्त नाशिक फाट्यापर्यंत। नाशिक फाट्यापासून भोसरी जाण्यासाठी 6 किलोमीटर अजून पण बाकी आहे, तर तिथे तुम्हाला 100 रुपये तुम्हाला ऑटोचे द्यावे लागतात। ती कॉस्टिंग वाढते, म्हणजे ऑलमोस्ट 125 ते 130 रुपयामध्ये तुम्ही भोसरीला पोहोचू शकता शिवाजीनगर स्टँड वरून। आता राहिला प्रश्न ऑटोचा, ऑटोमध्ये 200 ते 250 रुपये
आणि कॅबचा तर 400 ते 500 रुपये. सो सर्वात स्वस्त जो प्रवास आहे तो ऑब्व्हियसली बसला, PMT ला मी सांगेन. आणि फक्त एवढंच आहे की तुम्हाला तिथे थोडा गर्दी आणि गरमी या दोन्ही गोष्टी तुम्हाला सहन कराव्या लागतील, पण पैसे तिथे डेफिनेटली वाचतात तुमचे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, आवडला असेल तर शेअर पण करू शकता. आणि नवीन कुठला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही सजेस्ट करू शकता कॉमेंट बॉक्समध्ये, व्हिडिओ बनवेल. नंतर काय